नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. कृषी दिनानिमित्त कृषी विकास अधिकारी डॉक्टर नीलकुमार येतोडे यांचा माध्यमांशी संवाद. कृषी दिनानिमित्त कृषी विकास अधिकारी डॉक्टर नीलकुमार येतोडे यांनी माध्यमांशी संवाद साधत शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत पीक नियोजन, मृदा आरोग्य, जलसंधारण, सेंद्रिय शेती तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती योग्य कृषी व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून मार्गदर्शनासाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले. मी डॉक्टर नीलकुमार येतोडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद. आज 1 जुलै आणि आज 1 जुलै हा दिवस आपण शेतकऱ्यांसाठी कृषी दिन म्हणून महाराष्ट्र राज्यभर हा साजरा करतो. कैलासवासी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती या निमित्तानं त्यांचे हरित क्रांतीच्या वेळेला त्यांचे योगदान लक्षात घेता आपण हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या निमित्तानं आज जिल्हा परिषद नांदेड येथे भव्य उत्साहानं कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेंद्रिय शेती उत्पादक प्रमाणपत्रधारक शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. ज्यांनी खत न वापरता सेंद्रिय शेती केलेली आहे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरावरती ज्या पीक स्पर्धा राबवण्यात येतात त्या पीक स्पर्धेमधील जे विजेते शेतकरी आहेत त्यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांना प्रमाणपत्र व एक फळाचं रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी व सगरोळी आणि कापूस विकास केंद्र आणि तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कळसाई साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धन्यवाद.